प्रसन्न सकाळी या पद्धतीनं माझं स्वागत केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. व्यासपीठावर उपस्थित जागीरदार सर, गेल्या 17 वर्षापासून आपण हे संस्कार शिबिर भरवत आहे. कुठल्याही संस्कार शिबिरात न जाता आपल्यावर हे जे संस्कार झाले त्याबद्दल सुरुवातीला मी आपल्या पालकांचं अभिनंदन करतो. आपल्याला असं वाटलं की पुढच्या पिढीसाठी आपण संस्कार शिबिर घ्यावं. इतर सर्व माझे आदरणीय विचारपीठावरचे मान्यवर, माझा परिचय करून दिला ते गोरे सर, सूत्रसंचालिका भगिनी, आपण सर्व. इतक्या सकाळी कोणीतरी लांबून वागता आलाय आणि आता तो आपल्यावर संस्कार करणार आहे, हा प्रकार तुम्हाला जरा भीतीदायक वाटत असेल. कारण संस्कार करणं म्हणजे आलेले पाहुणे तुम्हाला उपदेश करतात. जुन्या लोकांचं कामच असतं नवीन लोकांना उपदेश करणं. आम्हालाही आमचे जुने लोक उपदेश करायचे. त्यामुळं यातून नेमकं काय घ्यायचं 2 दिवस हे आपण आता निश्चितपणे ठरवायचं आहे. पण मला अतिशय आनंद होतोय की 2 दिवस आता आपण एक विचारधन वेगवेगळ्या पद्धतीनं घेणार आहात. त्या तयारीनं, त्या मानसिक आणि शारीरिक तयारीनं आपण या ठिकाणी आलेले आहात. म्हणून 17 वर्ष हा जो यज्ञकुंड आहे तो जो पेटता ठेवला, मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आपण थांबला होता. सुदैवानं तुम्ही ऐकायला आणि मी बोलायला आहे हे आपलं भाग्य आहे. कोरोना होऊन गेला तरी दर 100 वर्षांनी ही महामारी आपल्यावर येते. 1820 साली स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला. अमेरिकन सैन्य आघाडीत फिरलं आणि सगळ्या लोकांना जगातल्या स्पॅनिश फ्लू झाला. अनेक लोक त्यामध्ये त्या महामारीत गेले. बरोबर 100 वर्षांनी 1920 साली प्लेग आला. उंदरा आले जहाजातून, जहाज आले चीनमधून. चीन हा रोग उत्पादक देश आहे असं म्हटलं जातं. अजून भूगोलात आलं नाही पण म्हटलं जातं. ते उंदरावरच्या पिशवा लोकांना चावले आणि प्लेग झाला. अनेक लोक गेले. पुण्यामध्ये इंग्रजांनी छळ केला आपल्या लोकांचा म्हणून ब्रँडला गोळ्या घातल्या चापेकरांमधून. आणि बरोबर 100 वर्षांनी 2020 साली कोरोना, म्हणजे महामारी सुद्धा बरोबर 100 वर्षांनी काय येते ही शोधण्याची गरज आहे. 1820 साली जी महामारी आली ती आघाडीतून आली, 1920ला जहाजातून आली आणि 2020ला कोरोना विमानातून आला. म्हणजे महामारी वाहन सुद्धा बदलते. अजून 100 वर्षांनी बहुतेक ती पाणबुडीतून येईल. हे पाहायला आम्ही तर नसू, आपल्यातील कोणी असाल तर त्या महामारीत निश्चित झाली याची खात्री आहे. कारण किती दिवस जगावा हाही प्रश्न आहे. परंतु या महामारीच्या एवढ्या निबिड काळातून फक्त 2 वर्ष खंड पडला नाही तर ही संस्कार मला सुरू आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला मास्क किती पडतात यापेक्षा काही इतर गोष्टी आपल्याला आहेत का याचा आपण विचार करू. मी ज्या हायस्कूलमध्ये शिकत होतो आमच्याकडे वर्षभरातून एकच व्याख्यान व्हायचं. कर्मवीर भाऊराव पाटलांचं ते हायस्कूल होतं आणि कर्मवीर जयंतीला ते व्याख्यान व्हायचं. आणि आलेला व्याख्याता 1-1, 2-2 तास बोलायचा कर्मवीरांविषयी माहिती नसताना. कारण तो शाळेला खूप देणगी द्यायचा म्हणून त्याला बोलवलं जायचं. आणि आम्ही सगळे समोर असे मैदानावर बसलेले असायचो. त्या काळामध्ये आमचा वेश म्हणजे खाकी विजारी आणि पांढरे शर्ट आणि मुलींना निळे स्कर्ट. आमच्या डोक्यात टोप्या असायच्या. आता तुमच्या डोक्यात नाही कारण तुम्ही दुसऱ्यांना टोप्या घालता त्यामुळे तुमच्या डोक्यात टोप्यांची गरज नाही, पण आम्हाला असायच्या. आणि आम्ही आपले असे वक्ते आल्यानंतर शक्यतो मागच्या बाजूला असायचो. मागची बाजू सोयीची असते. फार कंटाळा आले निघून जात आहे. पुढं बसणं जरा अडचणीचं असतं. वक्त्यानं जर अचानक आपल्याकडे पाहिलं तर चेहरा असा करावा लागतो, छान चालले. ते गेल्यावर सरांना विचारलं की नेमकं काय बोलले. सर सांगतात मला समजलं नाही, तुला काय सांग. असे वक्ते आमच्याकडे यायचे म्हणून आम्ही मागच्या बाजूला बसायचो आणि तास ते व्याख्याते बोलायचे. आमचे ते एक विद्यार्थी काय वर बोलवून जायचं त्याला आणि सरांनी त्याला भाषण घेऊन दिलेलं होतं. त्यात एक ठरलेलं वाक्य होतं, आलेले पाहुणे खूप थोर आहेत असं म्हणावं. जसं आता मला म्हटलं की शिष्टाचाराचा विषय म्हणावं लागतं. आणि मग तसं म्हटलं की पाहुण्यालाही जरा वाटतं मी खरंच थोर आहे. त्याचा चेहरा थोड्या वेळ असा टिळक गांधीजींसारखा होता. मग तो विद्यार्थी यायचा आणि म्हणायचा आलेले पाहुणे थोर आहेत.
तो इतरही काही बोलायचा आणि सगळे मुलं टाळ्या वाजवायचे. जाताना पाहुणे म्हणायचे, अरे तू छान बोलतोस, आम्हाला याचं वाईट वाटायचं. त्यावेळेस हे राजकारण असतं लहानपणी. आपल्या वर्गातील एखाद्या मुलाला छान म्हणतात याचा आम्हाला वाईट वाटायचं. मग त्याचं भाषण कसं पडेल याची आम्ही काळजी घ्यायचो. तो उभा राहिला की आम्ही मग हातवारे करायचो, वेडेवाकडे काहीतरी चाळे करायचो, त्याचा अवधान विचलित करायचो की त्यानं पाठ केलेलं विसरावं अशी आमची इच्छा असायची. मग एके दिवशी काय झालं, आमच्या गावामध्ये सरपंच निवड झाली. आता त्या काळामध्ये सरपंच म्हणजे खूप रुबाबदार होते. असे पेटे वगैरे चार वाहन गेलो, त्यामुळे बाकीचे सदस्य कुठत नव्हते. ते सरपंचच असे रुबाबदार असतात. आता फुटतात कारण सरपंचच ते कोण असतात. ते सरपंच आले आणि त्यांचं स्वागत समारंभ होता आणि त्या मुलाला वर बोलवलं आणि आम्ही आपले सावध राहिलो. आता याचं भाषण पाठायचं. तो आल्याबरोबर त्यानं सुरुवात केली. आलेले पाहुणे आणि आम्ही आपले वेडे वेगळे हातवारे केल्याबरोबर तो विसरला बोलायचं. तो म्हणायला लागला, आलेले पाहुणे थो थो थो. तिथं गुंतला, कॅसेट गुंतल्यासारखा तेच म्हणायला. आणि थोड्या वेळानं थोच चो झाला. तुम्हाला सांगतो किती भयंकर प्रसंग होता. आलेले पाहुणे चोर आहे असं म्हटल्यावर नंतर मुख्याध्यापक काही 8 दिवस शाळेत आले नाही. काय झालं आम्हाला माहित नाही, काहीतरी भयंकर घटना घडली असं. मग सरांना खूप राग आला. त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि याचं भाषण कुणी पाडलं, तू त्यात बोला. मग आता पुढच्या महिन्यात एक पाहुणे येणार आहे, तू इथे येऊन बोलायचं. म्हटलं सर हे भाषण सोडून मला काही सांगा, तुम्ही खो खो सांगा, कबड्डी सांगा, सगळे कुठलाही खेळ सांगा, मी खेळतो, पण ते इथं येऊन बोलायचं मला सांगा. ते म्हटले नाही, दुसरे इथे येऊन बोलल्यावर कशी गंमत करतो, स्वतः इथे येऊन बोलून पाहत आहे. पुढच्या महिन्यात एक पाहुणे येणार आहे, तू एकच वाक्य बोलायचं, आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो, एकच वाक्य बोलायचं. म्हटलं आता आपण इतरांना हसायचो, मुलंही आपल्याला हसते, ते वाक्य मी महिन्याभर पाठ करत होतो. म्हटलं चुकायचं नाही. आणि ते पाहुणे आले, मी आपला सरावाने इथपर्यंत आलो. इथपर्यंत दिवस तर परिस्थिती बरी होती, पण समोर राहिला आणि एकदम घालवलं. मुलं हसायला लागले, तुम्ही हातवारे करायला लागले, वाक्य मी विसर. आणि इथं आल्यानंतर पहिलं भाषण करताना काय परिस्थिती होती तुम्हाला माहिती नाही, फार अवघड परिस्थिती होती. त्यासाठी हे डायस असतं, हे जे डायस आहे हे आधारासाठी असतं. म्हणजे नवीन वक्त्याला आर्थिंगची गरज असते, ती आर्थिंग आहे. नवीन भाषण करणाऱ्यानं हे घट्ट पकडायचं असतं. मी हे घट्ट पकडलं आणि असं वाक्य बोलतो, आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो, असं मी खरं म्हणजे म्हणायला पाहिजे होतं. पण मी असं म्हटलं, आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. पाहुणे म्हटले, पुष्प मला दे, पुच्छ तुला जाऊ. तेव्हापासून भाषणाची शेपटी जी चिकटली ती अजून जशीची तशी आहे. तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे की मी जे भाषण शिकलो ते शाळेमध्ये शिकलो. तुम्हाला जे भाषण शिकायचं ते शाळेमध्ये शिका. तुम्ही चुका, तुम्हाला मुलं हसतील, हसू द्या, परंतु आपल्याला जे काही ही जी कला आहे ती शिकायची ती शाळेतच शिकायची. आपल्या प्रत्येकामध्ये 5 प्रकार असतात. प्रज्ञा असते, प्रतिभा असते, कल्पकता असते, बुद्धिमत्ता असते आणि क्षमता असते. प्रज्ञा म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान. आपण जे प्रत्यक्ष ज्ञान मिळवतो ते म्हणजे प्रज्ञा. प्रतिभा ही उपजत असते, म्हणजे निसर्गाने दिलेली असते. आपल्याला चित्रकला येत असेल, आपल्याला लिहिता येत असेल, ती प्रतिभा आहे. कल्पकता आपल्यामध्ये आहे, आपण काय कल्पनेनं करू शकतो ती कल्पकता आहे. बुद्धिमत्ता निसर्गाने दिलेली असते आणि क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असते. याचे काही उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्या वर्गात एकदा आम्हाला सरांनी असा निबंध लिहायला सांगितला, आमची सहल, आणि आमची सहलच गेलेली होती. मग एकाला बरोबर विचारलं सरांना, सर सहल गेलेलं नाही काय लिहायचं? सर म्हटले, आपल्या गावात जे नाही ते लिहा, डोंगर लिहा, दऱ्या लिहा, समुद्र लिहा. आता निबंध आपल्याला माहिती आहे, एक पान भरून निबंध लिहिला की एक 5-6 मार्क्स मिळतात. मग आम्ही आपला निबंध लिहायला सुरुवात केली. समुद्र खूप मोठा होता, विशाल होता, त्याचं पाणी निळं होतं, तो निळा दिसत होता, तेच करत होतो. 4-5 मार्क पडावे अशी अपेक्षा. सरांना दाखवला, सरांनी काही मार्क दिले. आमच्या वर्गातला एक मुलगा उठला, त्यानं सरांना निबंध दाखवला, सरांनी त्याचा कान पकडला, आम्ही हसायला. सर काय लिहिलं ना, आम्हाला खूप आनंद होतो माझा कान पकडला. मग सर म्हटले पाहायचं. मग सरांनी दाखवलं, वर अशी एकच ओळ होती, आमची सर. त्याने खाली एकच ओळ लिहिलेली होती, वर नाव निबंधाचं, आमची सर, खाली एकच ओळ. सहल निघाली आणि गाडी पंक्चर झाली. तो म्हटला, सर गाडी पुढे गेली लिहायचं. तर सर म्हटले, तुझ्या मार्गाची गाडी पुढे जाणार. मग तू कल्पक आहे, म्हणजे तू सगळीकडेच अगदी, तू निबंधात जरी मार्क्स पडले
तरी तुला बुद्धी नाही असं नाही, तुला वेगळ्या प्रकारची बुद्धी आहे. म्हणजे तू पुन्हा राजकारणात गेला, फार मोठा पुढारी झाला. अशी माणसं शक्यतो पुढारी होतात, म्हणजे शॉर्टकट मिळून जातात. अशी जे गंमत तुम्हाला सांगतो चित्रकलेची सरांची, म्हणजे चित्राच्या सारखीच होती असे. आम्ही गणिताला घाबरायचो नाही, इंग्रजीला घाबरायचो नाही, त्यांना ते वर्गात आले की आधी द्यायचे माणूस काढा. आता आम्ही 5वी 6वीची मुलं काय माणूस काढणार, आम्ही 3-4 जण एकत्र यायचो, कल्पना शक्ती लावायची. मग माणूस कसा असतो, मग त्याचं पोट कसं असतं, एखाद्या चौकोनी पिठी काढायची, त्याच्यावर एखादा हांडा ठेवायचा, म्हणजे त्याची मुंडी, असे गव्हासारखे केस, ताट बटाट्यासारखे डोळे, हात ताट पाय ताट, म्हणजे रोबोट. म्हणजे त्यावेळेस तर रोबोटचा शोधही लागलेला नव्हता. म्हणजे आम्हाला शंका आहे, आमच्या वया पाहूनच रोबोटचा शोध लागला असतो. असा माणूस आम्ही काढायचो. सर म्हणायचे रोबोट असतं बाबा, असं काय तसं काय, ते सुधारणा करायचे. ते एके दिवशी सांगतातले आणि वर्गात आल्याबरोबर म्हटले, आज आपल्या गावाचं चित्र काढा. सकाळची वेळ झाली, पारावर शेतकरी बसले, काही शेतकरी गुराखी घेऊन निघाल्या, आपल्या काही स्त्रिया डोक्यावर पाट्या घेऊन निघाल्या, असं चित्र काढा. म्हटलं तर सरांनी ही मोठी शिक्षा दिली आपल्याला, हे नीट माणूस काढता येणं हे कधी काढायचं. तरी आम्ही प्रयत्न केला. मी सरांना दाखवलं, म्हटलं सर पहा आपल्याला, म्हणजे पारावर बसलेले शेतकरी दाखवले, ते असे पारावर बसलेले दिसतच नव्हते, असे तरंगलेले दिसत होते. सर म्हटले शेतकरी खाली घे. म्हटलं सर पारच चरावले. ते म्हटले ते सोपं असतं ना. तर सर म्हटले मग नाही, त्याला पळत येऊन उडी मारून बसवलं आहे, शेतकरी खालीच घे. डोक्यावर पाट्या घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दाखवल्या, पाट्यावर तरंगत आहेत, स्त्रिया खालून चालल्या. गुरवणारा गुराखी दाखवला, कोण कुणाला बोलते तेच कळत. मजेशीर सरांनी त्यात सुधारणा सांगितल्या. आमच्या वर्गातले एक मुलगा शांत बसलेला होता, त्यानं सगळ्यात शेवटी चित्र दाखवलं आणि सर हसायला लागले त्याची. आम्ही हसायला, म्हणे हे तुझं गाव आहे. तो म्हटला हो. आम्ही म्हटलं सर आम्हाला दाखवलं. सरांनी दाखवलं ते चित्रकलेचं पूर्ण पहा. त्या रंगपेटीमध्ये जेवढा हिरवा रंग होता तेवढा त्यांना असा तो तेवढं फासून दिलेला होता. सगळं पाठ हिरवगार दिसत आणि तो सरांना सांगत होता हे गाव आहे. सर म्हटले काय, तो म्हटलं गाव आहे. कुठे गाव, तो म्हटलं कसं आहे, या गावाभोवती दाट झाडी आहे, या झाडी मागे गाव आहे. आता तुम्हाला झाडीच दिसणार ना, याच्यामध्ये गाव आहे. सर म्हटले पान उठून बघ याच्यामध्ये गाव नाही. म्हणे सर कसं आहे, या हिरव्या रंगावर त्या काळ्या काळ्या रेषा दिसतात ना छोट्या, याचा अर्थ सकाळची वेळ झाली, स्त्रियांनी चुली पेटवल्या, धूर निघतोय, याचा अर्थ झाडी मागे गाव आहे. तुम्हाला सांगतो सरांनी त्याला 10 पैकी 10 मार्क्स दिले. मी म्हटलं सर हे कसलं चित्र आहे, ही कल्पना, ही बुद्धिमत्ता आहे, ही प्रज्ञा आहे, ही प्रतिभा आहे, ही क्षमता आहे. आपल्या प्रत्येकामध्ये क्षमता आहे. आपण म्हणतो क्षमता आहे, कोण म्हणतं क्षमता? आपण जे करतो त्यापेक्षा 100 पट क्षमता आपल्यामध्ये आहे, आपल्याला ती माहिती नसते. तुम्हाला उदाहरण सांगतो. सकाळची वेळ झाली, तुम्ही असे रस्त्यावर निघाला, पायामध्ये पेटके आले, फार थकल्यासारखं होतंय, कधी कोसळेल याचा भरोसा नाही, मी आजारी आहे तुम्हाला शंका आहे. आणि अचानक एखादा मोठा कुत्रा असा जबरापासून समोरून धावत, काय होईल? तुम्ही धावत सुद्धा. ही क्षमता कुठून आली तुमच्या? क्षमता दोनदा जागृत होते, एकदा संकट आल्यावर आणि एकदा संधी आल्यावर. तुम्ही संकटाची वाट पाहू, तुम्ही संधीची वाट. आपल्यामध्ये इतकी क्षमता. तेंडुलकर जर इतका मोठा क्रिकेटर होऊ शकतो, नाही आम्ही तेवढे मोठे होतो, तोही माणूस आहे, आम्ही माणूस आहोत. त्याच्यामध्ये जर क्षमता असेल आमच्यातही ती पाहिजे, पण ती कुठेतरी दडलेली आहे. आम्हाला ती वर आणायची आणि ती वर आणण्यासाठी अभ्यासाची तपस्या आहे, वाचनाची तपस्या आहे. म्हणून आता संस्कार शिबिराची गरज काय? पूर्वी संस्कार कुठं व्हायचे? पूर्वी संस्कार शिबिर होते का? नव्हते. पूर्वीचं संस्कार शिबिर म्हणजे काय? घर. आपलं घर म्हणजे संस्कार शिबिर. आणि पहिलं संस्कार करणारी आपली गुरु कोण? आपली आई. आपली आई आपल्यावर संस्कार करायची, वेगळ्या संस्काराची गरज नसते. मग आता संस्काराची गरज का नसते? हळूहळू सगळं तंत्रज्ञान सुधारलं. आता टीव्ही आहे. आता 7 ते 9 तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही घरामध्ये जा, असे प्रवचनाला बसल्यासारखे आमच्या सगळ्या स्त्रिया टीव्ही समोर बसल्या. 7ला सिरियल सुरू होतात, 9 वाजता. म्हणजे एकदा सासू येते, एकदा सून येते, एकदा सासू रडते, एकदा सून रडते. त्यांच्यासारखे दिसणारे 1-2 पुरुष आलेमध्ये येतात. आणि आमच्या स्त्रिया प्रचंड राहतात, म्हणजे त्यांना रडायचे पैसे मिळतात, आमच्या फुकट राहतात. त्या डोळ्याला ग्लिसरीन लावतात, आमच्या खड्या खड्या. मग 7 ते 9 असा तुम्हाला सांगतो, कोणाच्या घरी सुद्धा जाऊ नये. 7 ते 9 म्हणजे जगातला सगळ्यात अभद्र माणूस आपल्या घरी आला असं तुमच्याकडे पाहिजे. कारण टीव्हीतले पात्र महत्वाचे आहे. हा आलेला माणूस